अच्छा दिख रहा है यार घर, सिर्फ खूबसूरत नहीं। खूप ओव्हरवेल्मिंग होतं आम्हाला, जास्त होतं. ओनली दिस रूम विल बी लिटिल ब्लूइश. इथे अजून एक बिल्डिंग बनतीये, ब्युटिफुल. वाव गाईज, तुमच्याशी बोलता बोलता मी इकडे पोहोचलेली आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगेन मी चाललेली आहे फ्लॅट वरती. बऱ्यापैकी काम होत आलेलं आहे. फर्निचरचं भरपूर काम ऑलमोस्ट डन झालेलं आहे. आणि आता मी खरं तर चाललेली आहे टू फिक्स द कलर शेड ऑफ वॉल्स. एनिवे गाईज, फार मला आवरायला वेळ नाही मिळालेला आहे. बिकॉज तिकडे ती माणसं येऊन थांबलेली आहेत. माझ्यासाठी वाट बघतायत ते लोक. आणि ऑलमोस्ट फर्निचर वगैरे सगळं झालेलं आहे. खरं तर 10 ते 15 दिवसातच मला आता खरं तर शिफ्टिंगच करायचं आहे. आणि 2 फ्लॅट्स आहेत, त्यामुळे असं नाही एका फ्लॅटचं दुर्वेश इन्स्टॉलमेंट भरतोय, एका फ्लॅटचं मी भरतीये. सो इट्स लाईक टू मच. म्हणजे खूप ओव्हरवेल्मिंग होतं आम्हाला, जास्त होतं. आता तुम्ही म्हणाल मग जास्त घेतलंच आहे तर जास्त होणारच. बट या वी टूक द स्टेप. आणि डेफिनेटली वाटतं असं की जरा आपण घाई केली आहे का, जास्त आपण मोठी स्टेप उचलली आहे का, आपल्याला झेपेल का नाही. बट आय थिंक वी कॅन डू इट. मला असं वाटतं होऊ शकतं मॅनेज. सपने तो सपने होते हैं यार, और भी बहुत सारे सपने हैं. मी आयुष्यात पहिल्यांदा ठाण्यामध्ये राहिले आणि आय रिअली लाईक्ड इट. म्हणजे आणि दुर्वेशला तर साधारण थोडासा पुण्याचा वगैरे फील आला. सो लाईक तो जरा आहे थोडासा ट्रेन आणि असं कसं ट्रॅव्हल करायचं वगैरे वगैरे. आय डिड इट. मी ट्रेननी खूप ट्रॅव्हल केलेलं आहे, लाईक लॉंग बॅक. आता नाहीच ऑफकोर्स केलेलं आहे. सो आय एम लाईक ओके विथ एव्हरीथिंग. आणि मला खरंच असं हवंय की कबीरनी सुद्धा ट्रेनने ट्रॅव्हल करावं, बसने ट्रॅव्हल करावं. एव्हरीथिंग जे नॉर्मल पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्या सगळ्याचा त्यांनी वापर करावा. त्याला कळावं की एक्झॅक्ट सिच्युएशन काय आहे. आणि लाड म्हणून आम्ही त्याचं सगळं करतोय याचा अर्थ हा नाही की त्यांनी सतत ते प्रिव्हिलेजेस घेत राहावेत आणि त्याला ऍक्च्युअल कंडिशन बाहेर काय आहे ते कळूच नाही. सो या दॅट इज देअर. त्यामुळे हा सगळा अट्टहास आहे. इथून पण आता मेट्रो होणार आहे तर त्या मेट्रोनी सुद्धा त्याला जाण्याची सवय आम्ही करणारच आहोत. जे म्हणून नॅचरल नॉर्मल लाईफ आहे ते सगळं मी त्याला देणार आहे. वाव गाईज, तुमच्याशी बोलता बोलता मी इकडे पोहोचलेली आहे. आणि इथे व्हॅलेट पार्किंग आहे. तो माणूस शक्यतो येतो पार्क करायला. जर नाही आला तर ऑब्व्हियसली मी करीनच. बट या आय हॅव रिच्ड. सी यू गाईज. हाय. हे सगळं झाकलंय कारण आता कलरिंगचं काम चालू झालंय. हा फक्त प्रायमर आहे. सो साधारण या कलरमध्येच मी सिलेक्ट करणार आहे. दिस इज व्हाईट, प्युअर व्हाईट. अच्छा दिख रहा है यार घर, बहुत ही अच्छा लग रहा है. स्टिकर ऑब्वियसली सब जगह पे वो ये देके हो गया, मतलब प्राइमर देके हो गया, सारा प्राइमर हो गया. अभी क्या कर रहे हो आप? कलर सिलेक्ट करो, उसके बाद कलर चालू होगा. मतलब ये फाइनल रहेगा ना? 2 कोट कलर रहेगा, 1 कोट बाकी रहेगा. एसी उसी लगने के बाद फाइनल होगा. 1 कोट मतलब एसी के बाद 1 कोट होगा, बाकी दोनों कोट अभी हो जाएंगे. हाँ, कल तक हो जाएगा. एक मिनट. कॉटन वूल ये कैसे लगेगा? क्रीम पुडिंग लाइट कलर सब अच्छा ही लगा.
गॅस पाईपलाईन आलेली आहे. गॅस पाईपलाईनचं काम झालंय. ह्याच्या आतमध्ये कंपार्टमेंट करायचे आहेत. तसं तर बरंच काम आहे. हे जे सगळं आहे हे सगळं मी कव्हर करायला सांगितलं त्यांना. हे सगळं हे सगळं थोड्या दिवसात कव्हर होईल. जसं हे कव्हर केलेलं आहे त्याच पद्धतीने हे सगळं कव्हर होणार. इथे मी एक एक्स्ट्रा सिंक बनवून घेतलंय. इथे पण काही गोष्टी येणार आहेत ज्या काही दिवसात दाखवीनच. लॉट ऑफ स्टोरेज, लॉट ऑफ. सो दिस इज हाउ द किचन इज लुकिंग. हा प्राइमर लावून झालेला इथे सगळीकडे. आणि आता इथे मी ह्याच कलरचा कलर सिलेक्ट केलाय जो वॉशेबल असणार आहे. आणि फक्त या रूम मध्ये ओनली दिस रूम विल बी लिटिल ब्लूइश, लिटिल, ते पण टिंट ऑफ ब्लू, नथिंग मोर दॅन दॅट. कारण इथलं जे वॉर्डरोब आहे ते ब्लू आहे त्यामुळे इथे किंचित एकदम स्लाइटेस्ट ब्लू द्यायला सांगितलंय. बाकी हे फर्निचरच व्हाईट असल्यामुळे इथे कंपल्सरी व्हाईटच जास्त छान दिसेल. वा, हे हँडल्स पण छान दिसतात. हे हँडल्स मी स्वतः जाऊन सिलेक्ट केलेले आहेत ॲज यू गाईज नो. आणि इकडे ह्याच्यावरती काच यायला पाहिजे असं मला वाटतं. दिस इज माय मेकअप टेबल. इथे आरसा येणार आहे आणि ह्याच्या आतमध्ये आरसा येणार आहे असं. आणि दिस इज टू कीप माय मेकअप अँड स्टफ. आणि इथे मी बसले चेअरवर इथे या स्पेसमध्ये की मला हे माझं मेकअपच्या सगळ्या गोष्टी इझी पडाव्यात म्हणून. दीज आर द ड्रॉवर्स या. अँड दिस इज द मिरर. वन मोर मिरर. सो 3 mirrors will be here. Like in fact in this room there will be 4 mirrors. एक इथे दुसरा मिरर येणार आहे, इथे तिसरा छोटा मिरर येणार आहे आणि दिस विल बी द 4th मिरर. हाय. Wow, I'm so happy, so excited. This is the view, guys. Yes, it's done. सगळं क्लिनिंग करून मग मिळणार आम्हाला. आय थिंक हा बॉक्स जो आहे हा मी माझ्या शूटसाठी त्यांना बनवायला सांगितलं होतं माझ्या मेकअप रूममध्ये. आय थिंक हा तो आहे, बनवून ठेवला त्यांनी. ही हॉलची गॅलरी आहे. सी, दिस इज द व्ह्यू. अमेझिंग, ब्युटिफुल. सो ऑलमोस्ट होत आलेलं आहे हे घर. आता कलर कुठला द्यायचा वगैरे ह्या सगळ्या बाबतीत डिस्कशन चालू आहे. कदाचित नेक्स्ट ब्लॉग असेल तेव्हा कलर झालेला पण असेल. छोट्या छोट्या गोष्टी ऑफकोर्स राहिल्यात आणि त्या राहतातच, तुम्हाला माहिती आहे. बऱ्याच चुकाही घडल्यात पण आता मी असं नाही म्हणू शकत की नेक्स्ट घरामध्ये मी या चुका करणार नाही. कारण आता काही इमिजिएटली घर घेण्याची माझी हिंमत नाही. कारण हे घर घेऊन बस भाई बस एवढा खर्च झालेला आहे माझा. पण घर असतं यार. म्हणजे आपले अनेक सुखाचे दुःखाचे अनेक क्षण, अनेक मेमरीज, अनेक गोष्टी आपण या वास्तूमध्ये शेअर करत असतो. त्यामुळे त्या वास्तूला, त्या घराला तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच मायेने हे सगळं करणं गरजेचं असतं आणि ते मी करतेय. मी आणि माझी फॅमिली करतेय. सो आय होप तुम्हाला ही होम सिरीज आवडते. म्हणजे मला असं वाटतं की हा जो डिसिजन होता माझा होम सिरीज बनवण्याचा आणि तुमच्यापर्यंत ती शेअर करण्याचा, हा खूप छान होता. कारण तुमच्या कमेंट्स येत आहेत, त्या वाचते मी. प्रत्येकाला मे बी रिप्लाय नसेल करत मी, पण तुमच्या कमेंट्स डेफिनेटली मी वाचते. खूप छान छान सजेशन्स पण येतात की हँडल असे घ्या, कलर असा करा, लाईट कलर सिलेक्ट करा वगैरे. इतके डिटेलमध्ये तुम्ही सांगताय, सजेस्ट करताय, विच आर लाईक द मोस्ट. त्यामुळे खूप मस्त वाटतंय. पुढचे व्लॉग्स येतीलच. आता कदाचित कमी असतील व्लॉग. आणि होम टूर
चा ब्लॉग किंवा व्हिडिओ जवळ येण्याची वेळ आलेली आहे. पण त्याआधी आहेत हा काही व्हिडिओज, बी रेडी फॉर दॅट. आणि ब्लॉग्स आवडत असतील तर नेहमीप्रमाणेच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि पुढच्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून. थँक्यू. अरे जाऊ दे ना.